लग्नानंतर पती पत्नीने एकत्र घर घेतलं, त्याचे हफ्ते दोघांच्या पगारातून भरले जात असतील, पण त्यांचा घटस्फोट झाला तर ते घर नेमकं कोणाचं होणार? ते बँकेकडे जाईल, पतीकडे जाईल की पत्नीकडे? हा एक अतिशय सामान्य पण महत्वाचा मुद्दा आहे. जर घर दोघांच्या नावावर घेतलं असेल तर तुम्ही दोघेही कायद्याने त्या घराचे मालक आहात आणि कर्जदार आहात. आता जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा कोर्टासमोर किंवा तुमच्या वकिलांना या प्रॉपर्टी बद्दल संपूर्ण माहिती देण्याची जबाबदारी ही तुमची असते. विशेषतः जर घटस्फोट हे हिंदू विवाह कायदाच्या कलम 13ब अन्वये होत असेल, म्हणजेच म्युच्युअली होत असेल, तर तुम्हाला कोर्टाला स्पष्टपणे सांगावं लागेल की तुमच्याकडे कुठली प्रॉपर्टी आहे आणि ते पती व पत्नीपैकी कोणाकडे ठेवायची आहे. समजा तुम्ही ठरवलं की घर पत्नीच्या नावे जाणार आहे, तर त्या घराचे पुढील हप्ते कोण भरणार हे सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे ठरवून सांगावं लागेल. ही स्पष्टता नसेल, दोघेही त्या घराची जबाबदारी घ्यायला तयार नसतील आणि हप्ते भरले गेले नसतील, तर बँक त्या घराचा ताबा घेते. त्यामुळे घर घेताना जशी दूरदृष्टी हवी तशीच घटस्फोटच्या वेळी कायदेशीर स्पष्टता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हिंदू विवाह कायद्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कमेंट करा. अशाच कायदेशीर बाबी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा.